गुड मॉर्निंग अँड इट्स डे 8. सो आम्ही आमचा हॉटेलचा रूम चेंज केला होता बिकॉज त्या रूममध्ये व्ह्यू नव्हता आणि आम्हाला व्ह्यू खूप मॅटर करतो. सो गँगटॉकमध्ये सुद्धा आम्ही कंचनजंगा आम्हाला दिसलंच पाहिजे त्याच वेळी आम्ही रूम बुक केला आणि मस्तपैकी ब्रेकफास्ट करून आम्ही ठरवलं होतं की आज आपण चांगू लेक, नाथुला पास, MG मार्ग, ताशी व्ह्यू पॉईंट, हनुमान टोक, रुमटेक मठ किंवा जर बनझाकरी वॉटरफॉल, गणेश टोक, समरसा गार्डन, एनचे मठ, फ्लावर एक्झिबिशन सेंटर, डोडुल, चॉर्टेन स्तूप आणि हे टिबेल टोलॉजी म्युझियम आणि असे बरेच जे काही गँगटॉकमधले जे पॉईंट्स आहेत ते आपण सगळे एक्सप्लोअर करायचे आहेत. तर आम्ही ठरवलं की आमच्याकडे कार होती पण गँगटॉकमधले रस्ते फार छोटे छोटे आहेत आणि जर आम्ही गाडी चालवायला गेलो तर आम्ही एवढं सगळं एक्सप्लोअर करू शकणार नाही. म्हणून आम्ही तिकडचा लोकल टॅक्सीवाल्याला विचारलं की तुम्ही किती घेणार. तर त्यांनी आम्हाला 2500मध्ये मला वाटतं आमची डील फाईन झाली होती की आपण एवढ्या सगळ्या ठिकाणी पूर्ण दिवसभर फिरणार आहोत. मग आम्ही स्टार्ट केलं तिकडचे पहिले छोटे छोटे जे मिनी सो आपल्याकडे मुंबईला पण आहेत तसंच सगळं जरा पहिले एक्सप्लोअर केलं. थोडं लंच वगैरे केलं ऑथेंटिक प्लेसवरती आणि थोडंसं मग कॅफे वगैरे एक्सप्लोअर करून आम्ही तिकडचं छान एक गँगटॉकमधलं गँगटॉक फूड जे असतं ऑथेंटिक तिकडे आम्ही गेलो होतो सिक्कीमचं फूड ट्राय करायला. तिकडे आम्ही एवढं छान ऑथेंटिक फूड खाल्लं, ओ माय गॉड. आणि ते पण फक्त 350 रुपये प्लेट होती. सो ऑथेंटिक फूड खाल्ल्यानंतर मला समजलं की ते लोक फार असे ग्रीन व्हेजीस किंवा तिकडचं जेवण फार असं हेल्दी आणि खूप असं ऑथेंटिक आहे. सो मला फार जेवण आवडलं, छान वाटलं. मी व्हेज थाली ट्राय केली होती, नॉनव्हेज आम्ही नंतर करणार होतो. सो आम्ही व्हेज वगैरे खाल्लं आणि नंतर मग आम्ही आमच्या ड्रायव्हरला फोन केला. फोन वगैरे करून आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली आणि अगदी जवळजवळ आहे. पहिले आम्ही फ्लावर एक्झिबिशन सेंटरला गेलो होतो. फ्लावर एक्झिबिशन सेंटरचं तिकीट एक 20 रुपये होतं आणि छान आहे, म्हणजे ठीक आहे, छोटंसं एकदम तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. त्यानंतर मग मॉनेस्ट्री आहे ते आम्ही एक्सप्लोअर केलं आणि मेन करून इकडचे जे व्ह्यू पॉईंट्स आहेत, ओ माय गॉड, तिकडे 5 मिनटं जरी उभं राहिल्यानंतर असं वाटतं की सानिध्याला भेट देऊन आलो आहे किंवा खूप छान असं फिरून आलो आहे. सो मस्तपैकी छान छान आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले. नंतर मग तिकडे बनझाकरी वॉटरफॉल होतं. सो आम्ही वॉटरफॉलला जायचं ठरवलेलं. त्याच्या आधी आम्ही एक हनुमानचं मंदिर करणार होतो. सो हनुमानच्या मंदिरला आम्ही हनुमान टोकला एक्सप्लोअर केलं, गणेश टोकला एक्सप्लोअर केलं. हे जवळजवळच आहेत. मेन करून हे 6500 फूट उंचीवर बसलेलं गणपती मंदिर आहे किंवा हनुमानचं मंदिर जे आहे ते पण तसंच आहे आणि मोफत आहे, जास्त काही त्याला कॉस्टिंग नाही आहे. मग आम्ही पाणीपुरी आणि थोडंसं असं स्नॅक्स वगैरे हलकं फुलकं खाल्लं आणि मग आम्ही तिकडे थोडंसं हे सगळ्या गणेश टोक आणि टेम्पल्स वगैरे एक्सप्लोअर करत होतो. ते झाल्यानंतर मग आम्ही विचार केलं की सरमसा गार्डनला जायचं की आपण एनचे मठला जायचं, जे 200 वर्ष जुनं बौद्ध मठ आहे, जे गँगटॉकच्या इतिहासाशी जोडलेलं आहे. सो आम्ही हे सगळं पहिले फिरलो. नंतर मग आम्ही वॉटरफॉलला गेलो. वॉटरफॉल म्हणजे प्रवेश नाही याला फ्री ऑफ कॉस्ट होतं कारण की आम्ही ऑफ सीझनला गेलो होतो. सीझनमध्ये हे 50-100 रुपये होतं. तिकडे कपल्स वगैरे मस्तपैकी एन्जॉय करत होते, ड्रिंक्स वगैरे. आणि मग मी छोटंसं फोटोज वगैरे काढून मग पुन्हा आम्ही छोटंसं स्नॅक्स वगैरे खाल्लं आणि मग ताशी पॉईंटला गेलो. ताशी पॉईंटला तुम्ही क्लोथ्स वगैरे वेअर करून थोडंफार तुम्ही सनराईज किंवा सनसेट बघू शकता आणि कांचनजंगा पर्वत जे आहे ते इथून सुद्धा व्यवस्थित क्लिअर दिसतं. मग ताशी पॉईंटला फिरल्यानंतर मग पुन्हा आम्ही विचार केला की आता आपण थोडं पुन्हा मॉनेस्ट्रीला एका एक्सप्लोअर करूया. मग आम्ही मॉनेस्ट्रीला पुन्हा एका एक्सप्लोअर केलं जे गँगटॉकमध्येच होतं. मॉनेस्ट्री पुन्हा फिरलो. नाथुला पासला जाता आलं नाही कारण की ती भारत आणि चीनची सीमा आहे. सो जाता आलं नाही कारण की बिकॉज ऑफ सीझन ते बंद होतं. पण इकडे जाण्यासाठी तुम्हाला 4000 ते 5000 रुपये लागतात. मग आम्ही मस्तपैकी तिकडचे जवळपासचे अजून जे वॉटरफॉल होते ते एक्सप्लोअर केले आणि ते एक्सप्लोअर करून झाल्यानंतर मग आम्ही छानपैकी पूर्ण आम्ही सिक्कीमचा व्ह्यू छानपैकी आम्ही घेतला आणि तो खरंच मला हे वर्थफुल वाटलं की रोपवेमधून थोडं ट्रॅव्हल करणं. रोपवेचं कॉस्ट अराऊंड मला वाटतं एक 200 रुपये होतं. सो बेस्ट वाटलं. नंतर रॅपर्स इकडे लोकल होते मार्केटमध्ये, MG मार्केटमध्ये. सो MG मार्केटमध्ये जाऊन आम्ही थोडेसे कॅफेज वगैरे एक्सप्लोअर केले इकडचे फेमस. खूप छान आणि क्लासी वाटले मला. नंतर मग आम्ही डिनरसाठी सुद्धा फेमस जे प्लेसेस आहेत तसे मोमोज आणि रोल्स आणले होते. क्लासी मोमोज आणि रोल्स वाटले, ते पण खाऊन वगैरे झाल्यानंतर मग एंड ऑफ द डे आफ्टर ऑल आणि मग छानसा आम्ही व्ह्यू बघत बघत मग आम्ही आमची जर्नी आणि डेज एंड केला. सो वेट फॉर अ नेक्स्ट व्लॉग. थँक्यू सो मच अँड थँक्यू सो मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ॲज युज्युअल. आणि आपला एक शेवटचा व्लॉगही असणार आहे गँगटॉकमधला लास्ट डे ऑफ गँगटॉक. सो डोंट फॉरगेट टू वॉच दॅट व्हिडिओ. थँक्यू.